काय चालू आहे? दुपारचे जेवण झाले का सगळ्यांचे? आमचे आत्ताच झाले. आता 8 गाव गेलं. आता कंडक्टर सर म्हणताय आमचे म्हणे 7-8 वाजेल बस आपल्या याला विरारला जायला. म्हणजे आता आमचा आजचा दिवस खराब झाला. मग आता आम्हाला उद्याला होल्ड करावंच लागणार आहे. अजून काय झालं? आता टी टाईम झाला आहे. तुमचा टी टाईम झाला आहे. आमचा जेवणाचा वेळ झाला होता. आत्ताच जेवलो आहे आम्ही. बस थांबली होती. आताच जेवण झालं आहे. अजून काय म्हणता फ्रेंड? कधी पण बॉम्बेला यायचं असेल तेव्हा फ्रेंड्स 2 दिवस घेऊन या. 1 दिवसामध्ये कधीच फिरून होत नाही. येण्या जाण्यामध्येच 1 दिवस पूर्ण होतो. जसं आमचाच होईल आता. आता आम्हाला मंडेला सुट्टी काढावीच लागेल. नाही तर आमचा आजचा दिवस वेस्ट आहे. आता आम्ही 8ला पोचणार तर आम्ही रात्री परत निघून नाशिकला कसं काय पोचणार उद्या? आता 8 गाव गेलं आहे. 8 गाव गेल्यानंतर अजून शहापूर येणार, ठाणे येणार, भिवंडी येणार, त्याच्यानंतर विरार आहे. म्हणजे अजून खूपच वेळ आहे आम्हाला पोचायला. रस्त्यात पाऊस पण सुरू आहे. आता थोडा पाऊस कमी झाला आहे, पण पाऊस पण खूप जोरात सुरू होता. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल दुसऱ्या ठिकाणी पाणीच पाणी आहे. पाणी आणि चिखल. आता जस्ट 8 गाव गेला आहे. अजून लालपरी चालली आहे. वेळ आपल्याला लालपरी कुठून कुठे कोणाला कुठे बरोबर पोहोचवते. आपल्या नाशिकची शान आहे लालपरी. अजून काय म्हणता फ्रेंड? बघा किती सुंदर वातावरण आहे फ्रेंड्स. नाशिकमध्ये असं बघायला नाही आहे फ्रेंड्स. इथे जे लोक राहतात ते सगळे स्वर्गामध्ये राहतात फ्रेंड्स. क्लायमेट पण किती सुंदर आहे. त्या पावसामध्ये इथे जे दगड दिसत आहेत दगडामधून पाणी येतं. तिथून पाणी खाली धबधब्यासारखं खाली पडतं. एवढं सुंदर वाटतं फ्रेंड. मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कसारा घाटमध्ये. असेच दगड होते. दगडामधून खाली धबधबा खाली येतो. हे बघा सगळ्याच ठिकाणी ग्रीन पूर्ण. सरकावं असं वाटत नाही इथून. किती कुठे फिरायला जा, पण हे निसर्गराजाच्या सानिध्यात आल्यावर असं वाटतं इथेच राहून जावं. आता ट्रॅफिक पण नाही आहे एवढी. पण जेव्हा भिवंडी, कल्याण लागले, शहापूर वगैरे लागले का मग बस खूप टाईमपास होणार आहे. ट्रॅफिक जाम एकदम. डायरेक्ट 8ला पोचू आम्ही आता. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं फ्रेंड्स आम्ही मारवाडी आहे. आमचं चातुर्मास चालू आहे. मग आता आम्ही बाहेर तर काही खाणार नाही. म्हणून आम्ही ना थेपला आणि पराठा, अचार, मिरचीचा ठेचा आम्ही सगळे बरोबर घेऊन आलो आहोत. मग आता आम्ही इथे 6 वाजताच बसमध्ये खाऊन घेणार. मग रात्री आम्ही जेवणार नाही. मग डायरेक्ट उद्या सकाळी जेव्हा नाश्ता करू तेव्हा. म्हणून आम्ही घरून सामान घेऊनच आलो. कारण आम्हाला लसूण कांदा बाहेरचा काही चालत नाही फ्रेंड्स. मी तुम्हाला बोलली होती. बघा आम्ही नाशिक पार झालो तर तेव्हा मी तुम्हाला बोलली होती डी-मार्ट. आता हे बघा हे पण डी-मार्ट आलं आहे. बघा हे शहापूरचं डी-मार्ट आहे. हे बघा आता शहापूर येणार आहे फ्रेंड्स. आता इथून ट्रॅफिक भेटायला सुरुवात होऊन जाईल फ्रेंड्स. फुल ट्रॅफिक असेल आता इथून. आता
आता इथूनच आम्हाला विरारला जायला लेट होणार आहे फ्रेंड्स. अजून काय म्हणता फ्रेंड्स? इथे कॉलेज पण आहे फ्रेंड्स एक. हे बघा, हे शहापूर. आमची बस आत जात नाही, बाहेरूनच निघते. शहापूरच्या बाहेरूनच निघते, आत जात नाही आम्ही. आतापासूनच ट्रॅफिक बघा तुम्ही. बस थांबून गेली आमची. हे बघा, आता पुढे आम्ही देवाच्या भरोश्यावर आहे. केव्हा पोचवणार आहे. आता काय करू शकतो फ्रेंड्स, बाहेर आल्यावरच होतं ना. अजून काय म्हणता फ्रेंड्स? हे बघा, इथे पण मार्केट आहे, सर्व वस्तू भेटतं फ्रेंड्स. भाजीपासून सगळंच मिळतं. कटिंगवाले, फूलवाले, भाजीवाले, गॅरेजवाले, सगळंच आहे. हे बघा, फ्रूटवाले. आता असं झालं आहे फ्रेंड्स, छोटी सिटी असो का मोठी असो, सिटी असेल तरी चालेल आणि गाव असेल तरी चालेल, पण सगळ्या ठिकाणी सगळंच भेटतं. हे बघा, हे बघा, हे बघा फ्रेंड्स. आता आम्ही बस स्टँडवर आलो आहोत. हे फ्रेंड शहापूरचं बस स्टँड आहे बहुतेक. हे बघा, बघा सगळ्या बसा लागलेल्या आहे फ्रेंड्स. हो फ्रेंड्स, हे शहापूरच आहे. हे बघा, शहापूरच्या सगळ्या बसा लागलेल्या आहे फ्रेंड्स. बघा, जाऊ चला.